नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 10 ऑगस्ट 2025 आणि मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यात सांगायचं झालं तर आणखीन जवळपास 10, 11, 12 राज्यात असं विखुरलेलं स्वरूपाचं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणारच आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडत जाईल म्हणून हे प्राथमिक स्वरूपाचा अंदाज घ्यायचा आहे. पण काय झालं, हे करत असताना मला उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक, येवला, निफाड, त्याच्यानंतर संगमनेरचे काय आले, श्रीरामपूर, त्याच्यानंतर कोपरगाव, त्या भागातले बरेच फोन आले की आमच्या भागामध्ये पाऊसच नाही, तुमच्या तिकडे पडतो, फक्त पिकांना पाहिजे तसाच पडतोय, तर मग पाऊस कधी येईल. तर उत्तर महाराष्ट्रासाठी खास करून एक आनंदाची बातमी की उत्तर महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणजे तिकडं ना तुम्हाला सांगतो 16, 17, 18, 19च्या नंतर चांगला अतिवृष्टी देखील काही काही ठिकाणी होणार आहे, मुसळधार होणार आहे. आणि त्यांचे फोन आले की आमच्या विहिरीला पाणी आलं नाही, तर ह्या पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णायक ठरणार आहे, विहिरीला देखील तुमच्या पाणी येणार आहे, वडी नाली देखील वाहणार आहेत. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, इगतपुरी ह्या कोकणपट्टीच्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, म्हणजे तुमच्याकडं म्हणजे 17 ते 22च्या दरम्यान, म्हणजे 17 ऑगस्टपासून 22च्या दरम्यान मुंबई असो, पुणे असो, त्याच्यानंतर नाशिक, इगतपुरी या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात. मुंबईला देखील म्हणजे असा पाऊस पडेल की तिथलं काही काही ठिकाणचं म्हणजे पाणी साचण्याची शक्यता आहे. म्हणून हा मुंबईकरांनी खास करून हे म्हणजे 17 ते 22 अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडत असल्यामुळं तिथलं परत त्या नद्याला पाणी येणार, परत तळ्यांचं पाणी सोडावं लागणार. त्याच्यामुळं परत पूर परिस्थितीमध्ये सांगली, कोल्हापूरकडं तिकडे परत पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार. म्हणून तिकडं देखील नद्याला पाण्याला पूर येणार आहे. म्हणून हे अंदाज सांगली, सातारा, कोल्हापूर या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर राज्यातले सर्व मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आज देखील म्हणजे 10 ऑगस्टपासून ते 13 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या भागामध्ये आणखीन असा दररोजच म्हणजे पाऊस सुरू राहणार आहे. म्हणजे असं एकदम मराठवाड्यातला पाऊस आता एकदम असा बंद होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातलं सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागच्या महिन्यात कसं समजा थोडी उघाड दिली होती, खंड म्हणजे 10-15 दिवस पाऊस पडला नव्हता, तर हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचाच जाणार आहे, याच्यात उघाड भेटणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, जशी वेळ भेटल तर काय होणार आहे की सकाळी 9 ते दुपारी 2च्या दरम्यानपर्यंत थोडं हवामान कोरडं राहील, ऊन पडणार आहे. तितक्यामध्ये तुम्ही काय करा, ह्या 14 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामं करून घ्या. कारण की 15च्या नंतर राज्यातला पाऊस वाढतच जाणार आहे. 15च्या नंतर परत सांगायचं तर पूर्व विदर्भामध्ये 16 तारखेपासून तर 22 तारखेच्या दरम्यान पूर्व विदर्भात देखील खूप मोठा पाऊस राहणार आहे. म्हणून पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती या भागात देखील म्हणजे ह्या 16 ऑगस्टपासून म्हणजे 15 ऑगस्ट ते 22च्या दरम्यान चांगला मोठा पाऊस पडणार आहे, वडे नाले पडणार आहे. आणि तिकडं त्याच्यानंतर हे पाऊस जास्त विदर्भात असल्यामुळं तुम्हाला एक सांगू इच्छितो की विदर्भामध्ये जे खडकपूर्णा धरण आहे त्याच्या कॅचमेंट एरियात पडणार आहे. म्हणून खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येते. मग ती खडकपूर्णा देखील ह्या ऑगस्टपर्यंत 100% भरून जाणार आहे. त्याचं पाणी परत येलदरीला येतं आहे. येलदरी आता जवळपास 82 झालं आहे, तर ते देखील भरणार आहे. त्याचं पाणी सिद्धेश्वरला जातं आहे. ती सिद्धेश्वर म्हणजे ह्या पावसामध्ये 3 धरणं तर आता हे 100% ऑगस्टच्या शेवटपर्यंत भरणार आहेत. म्हणून ह्या शेतकऱ्यांनी कॅचमेंट एरियातल्या म्हणजे लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता हे म्हणजे परभणी, नांदेड, हिंगोली आणि जालना, बीड ह्या जिल्ह्याची तहान भागवणारं हे जायकवाडी धरण आहे. हे जवळपास 90-95 पर्यंत गेलं आहे. आता याच्या पूर्ण होऊन परत एकदा त्या तळ्याचं पाणी सोडावं लागणार आहे. कारण की तुम्हाला सांगतो नाशिककडं देखील म्हणजे 17 ते 22च्या दरम्यान मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.
परत ते मारुतीचं मंदिर आहे ना, दुतोंड मारुतीचं, तिथं देखील पाणी देखील लागणार आहे. म्हणून हा अंदाज परत एकदा त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 10 ऑगस्ट आहे. 10 ऑगस्टपासून म्हणजे धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, दोन कडा, आष्टी, बीड ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे आजपासून म्हणजे दररोजच म्हणजे आज 10 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्ट दरम्यान दररोज भाग बदलत तसा 14 तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. एकदम तुमचा पाऊस काही बंद होणार नाही, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. जशी वेळ भेटेल तसं तुम्ही शेतीचे कामं करून घ्या. पण त्याच्यानंतर मात्र 15 ऑगस्टच्या दरम्यान मात्र खूप मोठा पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये अहिल्यानगर सांगतो. अहिल्यानगरकडं म्हणजे काही भागात इकडल्या म्हणजे आमच्या मराठवाड्याला जे लागू नये त्या भागात पाऊस पडलेला आहे. पण काही भाग थोडे 2-4 तालुके सुटलेले आहेत. राहता झालं, त्याच्यानंतर कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर, पुणतांबा हे सुटलेलं आहे. तर तिकडं देखील म्हणजे त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 14 म्हणजे 15 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या त्या सगळ्यामध्ये शेतामध्ये जे छोटे छोटे तळे असेल तिकडं देखील आयल्याना वगैरे खूप पाऊस पडणार आहे. संगमनेरकडं खूप पडणार आहे. जुन्नर तिकडं विघ्नर कारखाना आहे. त्या विघ्नर कारखान्याच्या बाजूला म्हणजे त्याच्यानंतर त्या विघ्नर कारखाना, ओझर, त्याच्यानंतर भीमाशंकर त्या पट्ट्यामध्ये देखील चांगला अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार आहे. म्हणून त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी ह्या अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. म्हणजे सांगायचं झालं तर 15 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडेच म्हणजे वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस चांगला पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील आज म्हणजे 10, 11, 12च्या दरम्यान देखील जळगाव झालं, धुळे जिल्हा झालं, त्याच्यानंतर इकडे चाळीसगाव तालुका ह्या भागामध्ये काय होणार, निफाड तालुक्यामध्ये तुरळक ठिकाणी ह्या 2-3 दिवस असा भाग बदलत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. पण 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान जळगाव जिल्हा असो या नंदुरबार जिल्हा असो या त्याच्यानंतर नाशिक असो, धुळे असो, या सगळीकडे जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर आपल्या लगतच गुजरात आहे. गुजरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 17 ते 22 मध्ये तुमच्याकडं मुसळधार, अतिमुसळधार म्हणजे असा पाऊस पडणार आहे. म्हणून गुजरातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. मध्य प्रदेश देखील तशीच परिस्थिती राहणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या बाजूच्या लगत आपल्यामध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश, इकडे कर्नाटक, त्या कर्नाटक राज्यातले, तेलंगणा राज्यातले आणि आंध्र प्रदेशच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 17 ते 22चा पाऊस हा तुमच्याकडं देखील खूप मोठा असणार आहे. म्हणून तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्यावी. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर 22